नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2020-21ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट CET सेलद्वारे वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बरोबर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म होल्डवर आहेत अशा विद्यार्थ्यांची लिस्ट देखील लागलेली आहे. तर मित्रांनो, आपण लिस्ट पाहणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की ही आपल्याकडे ॲग्रीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. या मेरिट लिस्टमध्ये ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम, कॅटेगरी, जेंडर, अदर रिझर्वेशन, नंबर ऑफ अटेम्प्ट्स, त्याची होम युनिव्हर्सिटी, त्यानंतर ॲप्लिकेशन कधी सबमिट केलं हे, त्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी असणारा मेरिट, त्यानंतर हॉर्टिकल्चरसाठी असणारा मेरिट, त्यानंतर फॉरेस्ट्रीसाठी, फिशरीजसाठी, बीटेक बायोटेक्नॉलॉजीसाठी असणारा मेरिट, फूड टेक्नॉलॉजीसाठी असणारा, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी असणारा, कम्युनिटी सायन्ससाठी असणारा मेरिट, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी असणारं मेरिट देखील विद्यार्थ्याला कळू. मित्रांनो, इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे विद्यार्थ्याने त्याचे नाव कसे शोधायचे, कारण की PDF लिस्ट ही खूप मोठी आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे सर्च करा. मी डायरेक्ट ॲप्लिकेशन नंबर सर्च करत आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की हा विद्यार्थी आहे प्रथमेश संजय काळे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याची इथे समोरच कॅटेगरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा ॲग्रीसाठी असणारा रँक, हॉर्टीसाठी असणारा रँक, फॉरेस्ट्रीसाठी, त्याचबरोबर फिशरीज व इतर कोर्ससाठी असणारी मेरिट देखील इथे दाखवण्यात आलेली आहे. विद्यार्थी याच पद्धतीने त्यांचा मेरिट काय आहे ते पाहू शकतात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर होल्डवर असणाऱ्याची मेरिट लिस्ट देखील इथं दाखवण्यात आलेली आहे. या मेरिट लिस्टमध्ये आपण पाहूयात की होल्डवर असल्याचे कारण काय आहे. मित्रांनो, इथे सुमित प्रभाकर ढगे हा विद्यार्थी आहे. तर त्याची युनिव्हर्सिटी वगैरे दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर फॉर्म कधी सबमिट केला होता, ॲग्रीसाठी असणारे पर्सेंटेज दाखवण्यात आलेले आहे. पण इथे तुम्ही पाहू शकतात की मेरिट नाही आहे. मेरिट का नाही आहे तर त्याचे त्यांनी पुढे कारण देखील दिलेले आहे. ऑन होल्ड रिझन दिलेले आहे. इथे आपण पाहू शकतो की अपलोड रिसेंट व्हॅलिड ॲग्रिकल्चर अँड लँड सर्टिफिकेट, म्हणजे या विद्यार्थ्याने रिसेंटमधले 7/12 किंवा लँडलेस सर्टिफिकेट अपलोड केलेले नसेल, त्यामुळे तो फॉर्म होल्डवर असेल. त्याच पद्धतीने इतर विद्यार्थ्यांचे देखील इथे रिझन दिलेले आहेत की फॉर्म होल्डवर का ठेवण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर असे लक्षात आले आहे की विद्यार्थ्यांनी फक्त 7/12 अपलोड केलेला आहे, पण तरी देखील त्याला 12 मार्क्सच्या ऐवजी 20 मार्क एक्स्ट्राचे भेटलेले आहेत. असे भरपूर विद्यार्थ्याचे झालेले आहे. तर मित्रांनो, ही तुम्ही लक्षात घ्या की ही फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. फायनल मेरिट लिस्ट यायची अजून बाकी आहे आणि हा टेक्निकल इश्यू देखील असू शकतो. यासाठी तुम्ही CET सेलला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.